म्युच्युअल फंडमध्ये प्रॉफिट कधी बुक करावा? खूप साऱ्या लोकांचा हा प्रश्न असतो की आम्ही म्युच्युअल फंडमध्ये तर गुंतवणूक करतोय, परंतु आम्ही कधी त्यातून एक्झिट केली पाहिजे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी हा विषय इत्तंभूतपणे तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेल की कशा पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये प्रॉफिट बुक केला पाहिजे किंवा एक्झिट केलं पाहिजे. जर या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब नावाचं बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंदावले. मागच्या 22 वर्षाला फायनान्समध्ये काम करतोय आणि मागच्या 10 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरता या विषयावरती मार्गदर्शन करतोय. मला खूप साऱ्या लोकांचा प्रश्न येतो की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक तर आम्ही करायला सुरुवात केली आहे, कोणाच तरी ऐकलंय, पाहिलंय, पण आम्ही तिथून एक्झिट कधी करावी, प्रॉफिट कधी बुक करावा किंवा कधी बाहेर पडावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये किंवा कुठल्याही असेट क्लासमध्ये गुंतवणूक करत असाल तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की देर इज नो इन्व्हेस्टमेंट विदाऊट टार्गेट अँड टाईम फ्रेम. गुंतवणूक करताना तुमच्याकडं कोणतंही उद्देश नाही आहे, गोल नाही आहे किंवा त्यासाठी वेळ किती लागणार हे तुम्हाला माहीत नाही आहे, तर ती गुंतवणूक तुम्हाला योग्य परतावा देऊ शकत नाही आणि तुम्हाला एक्झिट का घ्यायचे आणि एंट्री का करायचे हा मोठा प्रश्न आहे. पहिलं तर इन्व्हेस्टमेंट म्हटलं की त्याच्याबरोबर काहीतरी उद्देश असला पाहिजे, काहीतरी गोल असलं पाहिजे. डिफाईन युअर फायनान्शियल गोल अँड देन स्टार्ट इन्व्हेस्टमेंट. आणि मग जर तुम्ही डिफाईन गोल करून इन्व्हेस्टमेंट सुरुवात केली तर मग एक्झिट कधी करायचं आहे किंवा प्रॉफिट बुक करायचं आहे किंवा म्युच्युअल फंड रिडीम करायचं कधी हे योग्य पद्धतीने सांगता येईल. बघा, तुमच्या मुलाचं शिक्षण 10 वर्षांनी, आता शिक्षण हे गोल आहे, उद्देश आहे आणि 10 वर्ष हे ड्युरेशन आहे. मग या वेळेला हे जे गोल आहे ते लॉंग टर्म फायनान्शियल गोल आहे. लॉंग टर्म फायनान्शियल गोल आहे तर मग प्रॉफिट कधी बुक करायचं याच्यामध्ये, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं ते मिड टर्म फायनान्शियल गोल होईल तसं तुम्हाला एका स्कीममधून जी काय ॲग्रेसिव्ह स्कीम तुमची असणार आहे त्याच्यातून तुम्ही मॉडरेट और डिफेन्सिव्ह स्कीममध्ये मूव्ह करणं गरजेचं आहे आणि मग ते शॉर्ट टर्ममध्ये कन्वर्ट होईल आणि मग तुम्हाला कदाचित एकदम डिफेन्सिव्ह और लिक्विड, सिक्युअर लिक्विड फंड किंवा FD मध्ये जायची गरज आहे. बघा, एकाच गोलसाठी 2 किंवा 3 वेळा तुमचं चर्न तुम्हाला ती असेट करावी लागू शकते. आता या उदाहरणामध्ये तुम्ही 10 वर्ष आहेत तर काय केलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली ॲग्रेसिव्ह फंडमध्ये, म्हणजे इक्विटी फंड असेल आणि मग तो मिड कॅप असेल, फ्लेक्झी कॅप असेल, मल्टी कॅप असेल, और वॉट एव्हर थेमॅटिकल फंड पण तुम्ही घेऊ शकता. तुमचं गोल आता लॉंग टर्म आहे 10 वर्ष म्हटल्यानंतर, पण ते समजा 3 वर्षानंतर आलेलं आहे. मुलाचं शिक्षण आता 3 वर्षानंतर आहे. फंड तुमचा चांगला परफॉर्मन्स करतोय, मार्केट पण चांगल्या लेवलला आहे, तुम्हाला चांगले रिटर्न पण दिसत आहेत. आता या परिस्थितीत तुम्ही असं विचार नाही करायचा की बाबा अजून 3 वर्ष माझ्या हातात आहेत आणि मग 3 वर्षांनंतर आपल्या पोराचं शिक्षण आहे तर त्यावेळी आपण बघू. होऊ शकतं की त्यावेळेला मार्केट 30-40% पडलेलं आहे किंवा करोना आलेला आहे किंवा काहीतरी जिओपॉलिटिकल न्यूज आहे. मग अशा वेळेला तुम्ही जो काही परतावा बघितला तो तुमच्या घरी येणार नाही. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे, तर 50%, 60%, 80% जे काही मार्केट ज्या लेवलला आहे तुमच्या इन्व्हेस्टर ॲडवायझरच्या मदतीनं, त्याच्या सल्ल्यानं तुम्ही काय केलं पाहिजे, डिफेन्सिव्ह फंडमध्ये पैसे मूव्ह केले पाहिजे. आता 3 वर्षानंतर ऐन वेळेला काहीच नाही. मग दुसरी गोष्ट अशी येते की होऊ शकतं की 3 वर्षानंतर गोल पूर्ण करायचं, मार्केट खाली आहे, त्यावेळेला जिओपॉलिटिकल न्यूज आहे, त्यावेळेस वेळेला काहीतरी प्रॉब्लेम आहे, होऊ शकतं तिथं 40% मार्केट खाली आहे. पण मग आता बदलायची गरज आहे का स्कीम इमिजिएटली, तर याचं उत्तर नाही असं आहे. 3 वर्ष हातात आहेत. होऊ शकतं पुढच्या 1 ते 1.5 वर्षात, 2 वर्षात मार्केट ज्या लेवलवरून पडलंय त्या लेवलवरती परत जाईल आणि त्यावेळेला गेल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट डिसिजन घ्यायला लागेल की तुम्ही ते पैसे मूव्ह करायचे डिफेन्सिव्ह फंडमध्ये. म्हणजे 3 वर्ष तुमच्या गोलला बाकी आहे, त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या ॲसेटचं रिअलोकेशन करणं गरजेचं आहे किंवा त्याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या पद्धतीने केलं तर तुम्ही रिटर्न बघणारच नाही तर घरी पण घेऊन येणार. आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर काय होणार, माहीत नाही काय होणार आणि मग अनसर्टन्टीमध्ये राहण्यात काय अर्थ नाही. आपल्याला सर्टन्टी पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही समजा तुमच्या मुलाचं शिक्षण 10 वर्षानंतर आहे, 10 लाख रुपयाची त्याला गरज आहे. 10 लाख रुपये समजा 5च वर्षात झाले तर तुमची एक्झिट बनते. तुम्ही तिथं फार मोठी वेल्थ क्रिएट करायला आलेली नाही आहात. जे काही तुमचं अर्ली पूर्ण होईल, ड्युरेशन और मनी टार्गेट जे काही पूर्ण होईल, एक्झिट आहे. उगीच मग माझ्या मुलाचं शिक्षणाला 10 लाख रुपये लागत होते, 10 वर्षानंतर 5 वर्षातच 10 लाख रुपये बनलेत, मग आता मी
तिथं थांबायची गरज नाही, मग तुम्ही डिफेन्सिव्हला कुठेतरी जा, FDला गेलात तरी चालेल आणि तिकडे निवांत राहा. का आता डोक्याला त्रास कमी आहे, तुमचं गोल पूर्ण आहे. हेच डिसिजन जर तुम्ही प्रॉपर वेनी घेऊ शकलात तर तुमचे फायनान्शियल सक्सेस किंवा फायनान्शियल गोल्स इझिली पूर्ण होतील. बघा, मी तुम्हाला सांगितलं की पॅसिफिक गोल, मग तुमचं रिटायरमेंट असेल, कार घ्यायची, वर्ल्ड टूर करायचे, रिटायरमेंट, मुलांचं शिक्षण आहे, लग्न आहे, त्यासाठी इथून पुढचा कालखंड किती बाकी आहे. त्यामुळे स्कीम निवडणं पण सोपं जाईल. कालखंड कळाला, मग आत्ता किती पैसे लागत आहेत त्याला एक महागाई 5-6% जर जोडली तर तेव्हा किती लागतील. मग तेवढे पैसे जर बनवायचे असतील तर आत्तापासून मी फ्लॅट किती पैसे वाचवू शकतो किंवा टॉपअप जर करायचं झालं 10%ने तर किती पैसे वाचवावे लागतील, त्याचा एक आकडा काढायचा, सायंटिफिक वेने ते करत जायचं. ज्या दिवशी लवकर पण पूर्ण होऊ शकते की आपण एक्सपेक्ट ठेवलं होतं 10-12% रिटर्न, पण मार्केटनी 15%-18%ने तुमच्या त्या स्कीमने रिटर्न प्रोड्यूस केले, तर होऊ शकतं तुमचं गोल 10 वर्षात पूर्ण होणार होतं ते 7 वर्षात, 5 वर्षात, 8 वर्षात पूर्ण होईल, तर एक्झिट. अदरवाईज लॉंग टर्मचं गोल मिड टर्ममध्ये कन्व्हर्ट झालं की डिफेन्सिव्हमध्ये एक्झिट. और त्यावेळी मार्केट खाली असेल तर ॲज इट इज थांबून होऊ शकतं वर्षाच्या अगोदर तुमचं गोलच्या ते मार्केट रिकवर करून जाईल, ज्यावेळी तिथं पोहोचेल त्यावेळी रिकवर करून जाईल, अडचण काही नाही. 2-3 वर्ष पहिलं आढावा घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर बायर राईट सिट टाईट स्ट्रॅटर्जी वापराल आणि मग ते ऐन वेळेला जेव्हा पैसे लागणार होते त्याच वेळेला मार्केट अशी ती परिस्थिती होऊ शकते. सो याच्या हे अवॉइड करायचं पूर्ण. गोल जेव्हा मिड टर्ममध्ये कन्वर्ट होईल तेव्हा डिफेन्स और मॉडरेट फंड, और ज्या दिवशी शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे 1 वर्षभरच राहिलं तर लिक्विड कॅशमध्ये पैसे ठेवले तरी हरकत नाही आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये एक्झिट स्ट्रॅटर्जीचा जर अवलंब केला तर मला वाटतं फक्त तुम्ही रिटर्न बघणार नाही तर रिटर्न घरी घेऊन येणार. मार्केट खूप महाग आहे किंवा स्वस्त आहे हे तुम्ही स्वतः ठरवायला जाऊ नका. बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की मार्केट जर एका लेवलला असेल तर हे महाग आहे, तर असं काही नसतं आहे. महाग म्हणण्याचे पॅरामीटर वेगळे आहेत. आकड्यात महाग असणं, रिअलमध्ये महाग असणं हे वेगळी गोष्ट आहे. मार्केट स्वस्त आहे असं पण म्हणायला जाऊ नका, कारण रिअलमध्ये स्वस्त काय आणि महाग काय हे त्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला कळत असतील तर तुम्ही ते ठरवू शकता. अदरवाईज तुमच्याकडे एखादा एक्सपर्ट असेल तर तो तुम्हाला 100% मदत करू शकतो. अशा एक्सपर्टच्या मदतीनेच इन्व्हेस्टमेंट करा. डायरेक्टच्या नादानी पैसे बनवण्याला जाल, 2 रुपये वाचवायला जाल, होऊ शकते 4 रुपये कमी मिळतील. 2 रुपये कोणाला तरी जाऊ द्या, तुम्हाला 4 रुपये जास्त बेनिफिट होईल. तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर टॉपिक तिथे लिहून द्या, मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ जर आवडला आहे तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन माहितीसह. धन्यवाद.